संजय गांधी नगर गरिबी हटाव नंबर 2 बसवेश्वर चौक इथं बसवेश्वर तरुण मंडळातर्फे श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। संजय गांधी नगर गरिबी हटाव नंबर 2 बसवेश्वर चौक येथे बसवेश्वर तरुण मंडळातर्फे श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती आयोजित करून प्रारंभी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। नूतन महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्यासह प्रभाग 22 मधील नगरसेवक दत्ता नटगेरी, चैत्राली गायकवाड व हिंदुत्ववादी नेते शिवराज गायकवाड तसेच प्रभाग 26 चे ज्येष्ठ नगरसेविका संगीता जाधव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले। या कार्यक्रमास अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतोरे, सौ सुरेखा लामतोरे, इस्माईल बोमणे, उत्सव अध्यक्ष राम गायकवाड आणि कार्याध्यक्ष रितेश शिकरे, पंचप्पा काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सदर सत्काराला उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी आपण रविदास महाराजांची शिकवण सर्व धर्म समभाव अंगीकारावी आणि समाजातील काही अडचणी असल्यास सोडवण्याचे आश्वासन देऊन प्रभाग 22 मध्ये नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी देऊन विकास कामे करणार असल्याचे सांगितले। आणि निश्चित आज शिवजयंतीची मूर्ती प्रतिष्ठापन असल्यामुळे मला बरेच अजून कार्यक्रम आहेत आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एवढं सांगू इच्छितो की आपल्या प्रभाग 22 मधील सर्व नगरसेवक या ठिकाणी आम्हाला निवेदन दिले की आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी या ठिकाणी मिळावा असे या ठिकाणी विनंती केली। निश्चितच आपल्या या प्रभाग 22 मधील सर्व भागासाठी एक देवेंद्रदादा कोटे यांचा हा मतदारसंघ आहे। आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, सचिनदादा असतील, पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ असतील आणि तसेच या सर्व आमचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचं अतिशय बारीक लक्ष आपल्या या प्रभागावर आहे आणि त्यांनी आम्हाला सतत या ठिकाणी निधीची मागणी करतात आणि निश्चित त्या मागणीला आम्ही महानगरपालिकेतून जवळपास नगरसेवक निधी म्हणून 1 कोटीचा तर निधी आपण या प्रभागाला एका नगरसेवकाने 1 कोटीचं निधी पहिलं बजेट आपण या इथे करणार आहे। नगरसेवक दत्ता नटगेरी यांनी चर्मकार बांधवांसाठी महामंडळ किंवा समाज कल्याण कार्यालयाकडून रोजगार किंवा कर्ज योजनेचे शिबिर घेण्यासाठी प्रयत्न करणार असून आपल्या प्रत्येक अडचणीत मी आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले। सदर कार्यक्रमासाठी छायप्पा चव्हाण, रमेश जाधव, संभाजी वनमारे, कृष्णा काळे, गणेश वाघमारे, गणपत वनमारे, लक्ष्मण ईश्वर कट्टी, शशिकांत शिकरे, नीलकंठ बोमणे, राजू वाघमारे, दिलीप टोनपे आदींचे मार्गदर्शन लाभले। सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी नितीन वाघमारे, शिवाजी कोरे, प्रवीण कांबळे, आदर्श शिकरे, विजय वनकोरे, प्रशांत मुसळंबे, शंकर वनकोरे, संतोष वनकोरे, संदीप ईश्वर कट्टी, समर्थ काळे, बालाजी काळे, प्रशांत टोनपे आदीसह इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छायप्पा चव्हाण तर स्वागत उत्सव अध्यक्ष राम गायकवाड आणि सूत्रसंचालन परशुराम माने तसेच आभार प्रदर्शन कृष्णा काळे यांनी मानले। आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतोय। आपल्याला श्री संत रविदास महाराज यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे सर्व धर्म समभाव, सर्व जातीचं आपण या ठिकाणी समान प्रमाणामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी आदर केलं पाहिजे। कुठलीही जातीभेद असेल ती पाळली न गेली पाहिजे। आज उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे विचार आणि त्यांचं मार्गदर्शन या जोरावर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती चालू आहे। तर जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी आमचे शहर मध्येचे जे आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील ज्या काही मूलभूत सेवा सुविधा असतील, रोड, रस्ता, ड्रेनेज, पिण्याचं पाईपलाईन, समाज मंदिर आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांच्या माध्यमातून तर आम्ही करणार आहोतच। मी आयोगावरती माझी नियुक्ती झाली तेव्हा सुद्धा सर्व समाजाने माझा इथे सत्कार केला। तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा फक्त मला हात द्या, मी कायम तुमच्या पाठीशी राहीन एवढी मी ग्वाही देते। संत शिरो रविदास महाराजांच्या जयंती निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा। संत रविदास म्हणतात की मन चंगा तो कठोती में गंगा। याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ काय? आपण संत रविदास महाराज काय म्हणतात? मन कठोती में गंगा। अशा अनेक त्यांच्या द्वारी आहेत की त्या आपल्याला पाठ झाल्या पाहिजेत।
त्यांची आरती आहे ती सुद्धा आपल्याला पाठ झाली पाहिजे. आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला, ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे जातो, ज्या समाजामुळे आपण मोठ्या खुर्चीत जाऊन बसतो, त्या समाजाचं थोडं तरी ऋण आपण फेडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तसंच या छायापत चव्हाण असेल, कृष्णा काळे असेल, इथल्या सर्व लोकांचा माझा जवळचा संबंध आहे. त्यांनी कधी पण हाक मारली तर आम्ही उभय आपण त्यांच्यासाठी हजर असतो. मध्ये आपण कृष्णा काळे यांची मुलगी 12वी पास झाल्यानंतर मेरिट मध्ये आल्यानंतर मी सत्कार करण्यासाठी ते आलो होतो स्वतःहून. तर अशा अनेक गोष्टी आहेत की झोपडपट्टी असून सुद्धा चांगले एज्युकेटेड लोक दिसतात आणि तुम्ही प्रगती पथावर आहे.